श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। बलिबंधनी अनंता त्रिविक्रम चरणू वाढता, सत्यलोकाही वरुता, दिसे झळकता श्री चरणू। हे अनंता, बळीच्या बंधन प्रसंगी त्रिविक्रम चरण चढता वाढता सत्यलोकाच्याही वर झळकत असलेला दिसला। चरणू वाढला सर्वांवरी, तो केतू बोलिजे कवीश्वरी, पताका झळकत कवडे परी, सुरसरी निज गंगा। त्या सर्वांहून उंच वाढलेल्या चरणाला श्रेष्ठ कवींनी ध्वज म्हटले आहे। त्यावर त्या चरणांपासूनच उत्पन्न झालेली गंगा पताकेप्रमाणे झळकत आहे। बलिबंधनी आवेश, चरण उचलिला दुराश, नखे भेदला आवरण कोश, जळ बहुवस चालिले। बळीबंधनाच्या वेळी मोठ्या आवेशाने तू पाऊल उचलताच तुझ्या नखाने भूमीच्या आवरण कोशाचा भंग झाला आणि त्यातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला। चरण स्पर्शे भगवंता, जाहली जीवनासी पवित्रता, ब्रह्मा कमंडली धरिता, शिवे माथा वाहिली। भगवंताच्या चरणस्पर्शाने त्या जलाला पवित्रत्व प्राप्त झाले। ब्रह्मदेवाने ते जल कमंडलूत घेतले आणि शिवाने मस्तकावर धारण केले। चरणध्वजी पताका ते गंगा, त्रिवाहिनी त्रिपथगा, चरण शोभा श्रीरंगा, नयन भृंगा उल्हासू। तुझ्या चरणध्वजावरील जी पताका तीच ही तीन मार्गांनी तिन्ही लोकात वाहणारी गंगा होय। हे श्रीरंगा, त्या तुझ्या चरणाची शोभा नेत्ररूपी भृंगांना फार आनंद देते। केतू झळकलिया पाठी, आसुरी सेनेसी भय उठी, दैवी संपत्तीचे पोटी, अत्यंत उठी आल्हादू। तो ध्वज फडकताच असुर सेनेला मोठे भय उत्पन्न झाले आणि दैवी संपत्तीने युक्त असलेल्या देवांच्या मनात मोठा आनंद उत्पन्न झाला। आणिक चरणाची कथा, देवांसी स्वर्ग सुखदाता, तोच चरणू अधर्मवंता, होय तत्वता नरक हेतू। तुझ्या चरणांची आणखी दुसरी कथा ऐक। देवांना स्वर्ग सुख देणारा तोच चरण अधर्मी लोकांना नरकांचा हेतू होतो। एक तरले चरण पूजिता, एक तरले चरण ध्याता, चरण उपेक्षिती सर्वथा, अधपाता ते जाती। चरणांचे पूजन करून कोणी तरले, दुसरे चरणांचे ध्यान करून तरले, पण चरणांची उपेक्षा करणारे मात्र अधोगतीला जातात। चरण वंदिती का निंदिती, ते निजपदा प्रती जाती, सर्वथा जे उपेक्षिती, अधोगती तयांसी। चरणांना वंदन करणारे आणि निंदा करणारे दोघेही ब्रह्मपदाला प्राप्त होतात, परंतु सर्वथा उपेक्षा करणाऱ्यांचा मात्र अधपात होतो। चरण वंदिता तरली शिळा, निंदिता उद्धरिले शिशुपाळा, जे उपेक्षिती चरण कमळा, तया खळा रौरव। श्रीराम चरणाला वंदन करताच शिळा झालेली अहल्या उद्धरून गेली। श्रीकृष्णाची निंदा करणारा शिशुपाळही उद्धरून गेला, पण तुझ्या चरणकमलाची जे उपेक्षा करतात ते दुर्जन रौरव नरकातच पडतात।
ऐके स्वामिया व्यापका, ऐसा तुझा चरण निका, आमुच्या सकळ पातका, क्षणार्थे देखा उद्धारू. हे सर्वव्यापी प्रभो, ऐक. असा तुझा चरण खरोखर सर्व पापांपासून आमचा क्षणात उद्धार करतो. जेथ पापाचा जाहला उद्धारू, तेथ सहजची खुंटला दुराचारू, ऐसा तरावया संसारू, चरण साचारू पै तुझा. जेथे पापांचा नाश झाला तेथे दुराचार सहजच खुंटला. याप्रमाणे तुझा चरण खरोखर संसारातून तारणारा आहे. निज सुखा ते विस्तारिता, तुझा चरण जी अच्युता, काळादि कर्माचा शास्ता, आत्मा नियंता देवाचा. हे अच्युता, तुझा चरण स्वात्मसुखाचा विस्तार करणारा आहे, काळादी कर्माचा शास्ता आहे आणि देवांचा नियंत आत्मा आहे. तू काळाचा निज नियंता, काळासी अकाळे न करवे सत्ता, देवांसी अधिकारी स्थापिता, देवनियंता तू कृष्णा. कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समस्ता, कोणा न करवे अन्यथा, कर्मनियंत श्रीकृष्णा. हे श्रीकृष्णा, तू काळाचा नियंता आहेस, कारण तो तुझ्या इच्छेविरुद्ध वागू शकत नाही. देवांना अधिकारावर स्थापून त्यांचा नियंताही तूच आहेस. हे श्रीकृष्णनाथा, तू कर्मांचा स्वामी आहेस. इंद्रियांचे समस्त व्यापार कोणालाही अन्यथा करता येत नाहीत, तेव्हा तू कर्मांचाही नियंता आहेस. ब्रह्मादी शरीरधारी, तुझ आधीन गा श्रीहरी, जैसे नाथिले बैल नांगरी, कृषीवळू धरी स्वामित्वे. तेथ जोर आहे मागे पुढे, तो झोडीजे आसुडे, तुझे आज्ञेवरी रोकडे, वर्तती गाढे कळिकाळादिक. हे श्रीहरी, ब्रह्मदेवादिक सर्व देहधारी तुझ्या अधीन आहेत. ज्याप्रमाणे शेतकरी बैलाला वेसण घालून ताब्यात ठेवतो, तो जरा मागे पुढे करू लागला की त्याला आसुडाने झोडतो, त्याप्रमाणे कळिकाळादिक सर्व तुझ्या आज्ञेप्रमाणे चालतात. संसार लक्षण शेतासी, अधिकारी झुंपोनी सर्वासी, निज कर्मे क्षेत्रासी, तू वाहविसी निजाज्ञा. तू संसाररूपी शेताला तो अधिकारी झुंपून त्या देहवानास आपल्या आज्ञेप्रमाणे वागावयास लावतोस. रोवोनी अहंकाराची मेढी, महत्तत्वांचे खळे झाडी, त्रिगुण दोरे बापुडी, बांधिशी कडो विकडी जीव पशुते. अहंकाराची मेढ रोवून, महत्तत्वांचे खळे झाडून, त्रिगुणरूपी रज्जूंनी त्या बिचाऱ्या जीव पशूंना तू बांधून टाकतोस. उदो अस्ताचेनी झणत्कारे, देता निज कर्माचे फेरे, जो खांदा चुकवोनी भोसरे, तोची मारे मारिजे. सूर्याचे उदय आणि अस्त याच आसुडाच्या आवाजाने तू त्यांना आपल्या कर्मांचे फेरे देतोस. त्यातील जो खांदा चुकवून निष्ठू पाहतो त्याला तू मार देतोस. हा बोल जरी म्हणसी वाया, सृष्टीकर्त्री धरिती माया, मजसी संबंध नाही यया, देवराया हे न म्हणे. हे तुमचे बोलणे व्यर्थ आहे, कारण सृष्टीकर्त्री माया आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असे जर म्हणशील तर हे देवराया ते खरे नव्हे. मायेसी तू अधिष्ठान, या लागी तू परम कारण,
तुझी मांडीवरी जाण, क्रीडास्थान प्रकृती पुरुषा. तू मायेचे अधिष्ठान आहेस, म्हणून तिचा माझा संबंध नाही असे म्हणू नकोस. तुझी मांडी हे प्रकृती पुरुषाचे क्रीडास्थान आहे. तू मायेहुनी अपारू, प्रकृती पुरुषांहुनी परू. काळाचा काळ तू दुर्धरू, सर्व संहारू करता तू. तू मायेहून भिन्न आहेस, प्रकृती पुरुषांहून पर आहेस. काळाचा तू दुर्धर काळ आहेस, सर्वांचा संहार करता तूच आहेस. आमुच्या निज सुखा उत्तम, तुझा चरण विस्तार मेघ श्यामा. हेची मागो पुरुषोत्तमा, कृपा आम्हावरी कीजे. हे मेघश्यामा, आमच्या उत्तम सुखाचे निमित्त तुझा चरण आहे. यास्तव हे पुरुषोत्तमा, आम्हावर कृपा कर. हेच मागणे आम्ही तुझ्यापाशी मागतो. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.